नमस्कार, सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत आणि मतांसाठी उमेदवार काहीही करू शकतात. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हेंनी व्यक्तिगत गाठीभेटींवर आता भर दिलेला आहे. हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरवर कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळेस नागरिकांनी कोल्हे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागतही केलं. अनेकांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळेस अमोल कोल्हे यांनी क्रिकेटचाही आनंद घेतला. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी कोल्हेंना बॉलिंग टाकलेली आहे. रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी क्रिकेटचा आनंद मनमुराद लुटलाय. अमोल कोल्हेंशी यावेळेस बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला, आरोप प्रत्यारोप जाहीर सभांमध्ये लोकप्रतिनिधी उमेदवारांच्या गाठीभेटी घेत आहेत. राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक मध्ये सहभाग घेतलेला आहे. जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आपण डॉक्टरांशीच विचारणार. सर, कसा प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? खूपच छान प्रतिसाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते हे हिरीनं या प्रचारात सहभागी झालेले दिसतात. स्वतः आज तुम्ही बघत असाल, स्वतः रोहित दादा आज माझ्यासोबत या वॉकला आहेत आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा जो विचार आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत, मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जण कटिबद्ध आहे. वेगवेगळ्या मतदारसंघात आज हडपसर विधानसभा क्षेत्रात आहे, काल वाघोलीमध्ये होतो, शिरूरमध्ये होतो. प्रत्येक ठिकाणी जनतेचा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळतोय. आणि मी कायम म्हणत होतो की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे आणि त्या पद्धतीनं जनतेनं ही निवडणूक ताब्यात घेतली अशी जाणीव ही सगळीकडे होते. आता आज हडपसरमध्ये बाईक रॅली, त्याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकांच्या माध्यमातून तुम्ही घराघरामध्ये पोहोचलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला मतदार भेटतात त्यावेळेस त्यांची भावना काय असते? कारण ऑलरेडी तुम्ही त्यांच्या भेटलेला असतात, पाहिलेलं असतं. आता तुमची क्रेज आहे तर मोबाईलमध्ये सेल्फी काढतायत, काय सांगाल? मला वाटतं की हा एक विश्वास मतदारांमध्ये जो दिसतो की ज्या भूमिका केल्या त्या भूमिकांचं भांडवल म्हणून निवडणूक लढायची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नक्कीच भूमिका नाही. परंतु या भूमिकांमधला जो विचार आत्मसात केला तो विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, त्याचा वापर त्या सर्वसामान्यांपर्यंत करणं ही माझी स्वतःची भूमिका आहे. आणि ज्या पद्धतीनं सगळे लोक भेटतात, सेल्फी वगैरे तुम्ही जे म्हणालात, हे लोकांचं प्रेम आहे, हे मतदारांचं प्रेम आहे. काल परवा मी एक बातमी वाचली होती की कोणीतरी विचारलं होतं अमोल कोल्हे मतदारसंघात कुठे आहे. तर तुमच्या माध्यमातून या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे अमोल कोल्हे मतदारांच्या हृदयात आहेत. या निवडणुकीमध्ये उमेदवारांना घाम फुटलेला आहे. तुम्ही मात्र निश्चिंत दिसत आहात. विजय तुम्हाला नक्की वाटतो? मी जसं प्रामाणिकपणे सांगितलं की आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर एक माझी निष्ठा आहे. आदरणीय पवार साहेबांनी या संपूर्ण भागासाठी जे कष्ट केलेत हे प्रत्येक मतदार जाणतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्य मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली, जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे मला घाम फुटण्यापेक्षा माझा जनतेवर जास्त विश्वास आहे, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा, त्यांच्याशी आपण संवाद. दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे राज्यामध्ये? राष्ट्रवादीचे साधारण किती कॅन्डिडेट विनिंग होऊ शकतात? नाही, मला विश्वास आहे की जो आकडा बीजेपी आणि शिवसेनेचा येईल त्याच्यापेक्षा नक्कीच आपले 7 उमेदवार हे जास्त असतील याचा विश्वास आहे. खरं तर आज रविवारचा सुट्टीचा दिवस आणि हाच मुहूर्त साधत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मतदारांशी संवाद साधलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या उमेदवारीमुळे अनेकांना घाम फुटलेला आहे आणि ते विजयाबाबत निश्चिंत आहेत. कॅमेरामन अभिजितसह पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.